आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज, वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही। नमस्कार। चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघातील लोणेरे या गावी आम्ही जनतेचा कौल घेण्यासाठी आलो होतो। या गावात आपले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ केदारे यांची प्रचार दरम्यान भेट झाली। बघूया, उमेदवार स्वतः आपल्याजवळ उपस्थित आहेत। आपण उमेदवाराच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। चांदोड देवळा विधानसभासाठी त्यांनी विकास आराखडा काय ठेवलेला आहे हे आपण त्यांच्या प्रतिक्रियेद्वारे जाणून घेऊ। नमस्कार केदारे भाऊ। नमस्कार। स्टार लक्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। भाऊ, चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघात तुम्हाला अधिकृत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे। तर चांदोड देवळा विकासासाठी काय आराखडा तुम्ही आखलेला आहे? चांदोड देवळा मतदारसंघाचा आराखडा जर म्हटलं तर तुम्ही बघताय की भारत स्वतंत्र झाल्यापासून या चांदोड देवळामध्ये आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, पण तुम्ही आज संपूर्ण गल्ली वस्तीमध्ये फिरलात तर तिथे तुम्हाला खूप प्रश्न दिसतील। पाण्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील, रस्त्यांचे असतील। आता आम्ही स्वतः प्रचारामध्ये आहे। प्रचारामध्ये आम्हाला असं दिसतंय का एका रस्त्यानं 2 गाड्या पास होत नाही। त्याच्यामुळे आम्ही असा आराखडा घेऊन चाललेलो आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये चांदोड देवळा तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वंचित असं एक व्हिजन तयार करणार आहे आणि असा आराखडा देणार आहे का तो सर्वसामान्यांना लागू पडेल असा आराखडा आम्ही घेऊन चाललेलो आहे। धन्यवाद केदारे भाऊ। या ठिकाणी नारपारचा प्रश्न आहे। नारपारचा प्रश्न 45 वर्षापासून या चांदोड देवळा विधानसभेत प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस आराखड्यात घेतला जातो, पण ते उद्दिष्ट साध्यच होत नाही कुठल्याही आमदाराकडनं। नाही, साहजिक आहे। नारपार हा मुळात म्हणजे नारपार ही संकल्पनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। नदी जोड प्रकल्प ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती, परंतु आम्ही इलेक्शन आल्याच्या नंतरच ह्या गोष्टी सर्व आणतो आम्ही। आता मी कालही माझी एका चॅनलला बाईट झाली, त्यांनी ते मला तोच प्रश्न विचारला, मी त्यांनाही तेच उत्तर दिलं आणि तुम्हालाही तेच उत्तर देतो की पाण्याचा प्रश्न, नारपारचा प्रश्न एवढा गंभीर असताना फक्त त्याचं राजकारण केलं जातं। परंतु चांदोड असेल, देवळा तालुका असेल, ह्या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी लोक अक्षरशः विकत पाणी घेऊन उन्हाळ्यामध्ये आणि त्यांची घराचा जो पाण्यासाठी जे असतं ते त्यांची गरज पूर्ण करताय, त्यामुळे ते गरजेचं आहे। परंतु हे नुसतं कागदावर किंवा यातलं झालं नाही पाहिजे, तर हे प्रत्यक्षात कामात उतरलं पाहिजे आणि ते कामात उतरवण्यासाठी आदरणीय बाळासाहेबच करू शकतात, बाकी दुसरं कोणी हे काम करू शकत नाही आणि हे कोणाच्या बसचंही नाही। याचं कारण 45 वर्षापासून हे घोंगडं भिजत आहे आणि मग जर 45 मध्ये ह्या तालुक्यामध्ये आमदार झालेच नाही का, ह्या तालुक्यांमध्ये खासदार, ह्या लोकसभेमध्ये खासदार झालेच नाही का, मग आजही त्या पत्रकारांना हा प्रश्न विचारायची वेळ का येते हा मी तुम्हाला प्रश्न करतोय की तुम्ही हे लोकांना विचारलं पाहिजे का 45 वर्षापासून आम्ही तेच प्रश्न घेतोय। आज पुणेगाव दरसवाडी पाट असेल, काय त्या पाटाची अवस्था? 1984 मध्ये पाठ झालेला आहे। माझा जन्म 86चा आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीचा तो पाठ आहे, परंतु त्या पाटाच्या लोकांना ना त्यांचा मोबदला भेटला, ना त्या पाटाला पाणी आहे। ते पाणी सरळ कुठे जातं? येवल्याला वाहून जातं का? ज्या शेतातून ते पाणी गेलंय त्या लोकांना आज तुम्हाला सांगतो कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, शेतातून पाणी वाहतंय पण त्या विहिरींना पर्क्युलेशन नाहीये। मग काही लोक फक्त आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र, आम्हीच हे करतो। मग 40 वर्षापासून तुमची सत्ता असताना तुमच्याकडून कामं होत नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडी ही खंबीरपणे नारपार असेल, पुणेगाव दरसवाडी असेल, हत्यार धरण असेल, हे प्रश्न सातत्यानं मांडणार आणि हा आवाज जनतेचा, चांदोड देवळ्याचा हा विधानसभेत मांडणार। भाऊ, वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर हा प्रश्न कायमचा दूर होईल? 100% वंचित बहुजन आघाडी सत्तेत जर आली तर हा प्रश्न चांदोड देवळातले लोक जो 45 वर्षापासून जो प्रश्न रेंगाळत पडलेला आहे तो प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून 100 नाही 1001% सोडवले जातील। कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा शब्द हा डंके की चोट पे असतो। भाऊ, आम्ही जेव्हा चांदोड देवळा तालुक्यात
गेल्या 6 दिवसापासून आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वे करत आहोत। या ठिकाणी प्रामुख्याने असा प्रश्न जाणवत आहे जनतेकडून की इथल्या युवकांना नोकऱ्या नाहीत, इथल्या युवकांना MIDCची गरज आहे, इथल्या युवकांना आरोग्याची आणि शिक्षणाची गरज आहे। काय वाटतं याबद्दल तुमचं? अगदी बरोबर आहे आपला प्रश्न आणि पत्रकार तर हे लोकशाहीचा स्तंभ आहे, त्या अनुषंगाने आपला प्रश्न अगदी बरोबर आहे। परंतु आमचा जो युवा आहे हा आज तुम्ही बघताय मोठमोठे घोटाळे होत आहे। समजा एक 100 मुलं जर एखाद्या संस्थेत भरायचे असेल तर 1000, 2000, 10000 फॉर्म मागवले जातात आणि तुम्हाला सांगतो आरक्षण असेल, नोकरी असेल, याच्यात हे मुलं सगळे घरी फिरताय, यांना कामं नाही आहे। हे फक्त काहीतरी जनता लोक पब्लिक वाढली, हे झालंय ते झालंय, आम्ही नोकऱ्या, पण नोकऱ्या कुठे आहे? आज प्रत्येक पोलीस स्टेशनला असेल पोलीस कमी, मग तिथे का भरत नाहीये तुम्ही? पाटबंधारे खातात लोक नाही, कारण शासन सगळं प्रायव्हेटीकरण चाललेलं आहे, सगळं प्रायव्हेटीकरण करतात आणि प्रायव्हेटीमध्ये जिथे 10 लोक काम करणार तिथे ते लोक 2 माणसाकडून काम करून घेतात आणि कमी भांडवलमध्ये। म्हणजे तुम्हाला नोकऱ्या देणार कोण? जर हा नोकरीचा प्रश्न जरी सोडायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतो, याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच हे प्रश्न सोडू शकतात। बाकी जे भूलभुलैया चालल्या आहे, ज्या घोषणा चालल्या आहे, ह्या फक्त घोषणा आहे। परंतु तुम्ही इथे कॅमेरामन आहात, इथंच बसलेला आहे बघा। आता आपण ह्या लोहनेर ह्या गावात प्रचारातला आलोय, फिरवा इकडे कॅमेरा आणि बघा काय परिस्थिती आहे इथल्या सर्वसामान्य जनतेची। बघा तो कचरा बघा, त्या घाणी बघा, हे बघा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतोय तर मी तुमच्या कॅमेरामॅनला सांगेल इथे बघा कसा कचरा आहे। मग तुम्ही नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, इथे हे लोक भरा। नगर परिषदमध्ये अक्षरशः टेंडर पद्धत दिली जाते आणि त्या टेंडर पद्धतमध्ये जिथे 20 लोक काम करणार तिथे अवघी 10 लोकांवर काम करून घेतात, त्यांना पगारही देत नाही। मग त्याच्यामुळे हे जनतेने ओळखायचं आहे। आता वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यायचं आहे की कुठे जागा नाहीये? अहो शासन आहे सगळीकडे, केंद्र शासनामध्ये सत्ता, सगळीकडे सत्ता आहे। तुम्हाला जर चांगले काम आदरणीय तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान बनवलं आहे हे लोकांसाठी संविधान बनवलं आहे आणि लोकांच्या गरजेसाठी संविधान बनवलंय। जिथे लोकांची गरज असेल तिथे ती व्यवस्था निर्माण करायला लागती, ती ऑटोमॅटिकली होत नाही, ती जागा उपलब्ध करायला लागती आणि ते गोष्टी अंमलात आणायला लागतात। त्याच्यामुळे नगर परिषद असू किंवा MIDC असू, ते सर्व गोष्टी आहे, पण ते आम्हाला शोधायच्या नाही, आम्हाला त्या दिसत नाही। भरपूर जागा आहे, का जागा नाही? भरपूर जागा आहे, परंतु ते आम्हाला लोकांपुढे आणायच्या नाही आणि करायच्या नाही। नाही, लोक एकदा कामाला लागला का तुमचे झेंडे उचलायला कुठे राहणार नाही। त्याच्यामुळे लोकांना नोकऱ्या भेटूनच द्यायचे नाही, त्याच्यामुळे प्रकल्प उभारायचे कसे? प्रकल्प उभारले म्हणजे लोक नोकरी लागतील, स्वावलंबी होतील। एकंदरीत भाऊच्या शब्दावरून असं जाणवलं की युवांना नोकऱ्या लागल्या म्हणजे त्यांचे झेंडे उचलायला कार्यकर्ते कमी पडतील, यामुळं MIDCसाठी कमीपणा आणि नामर्जीपणा करत आहेत। या ठिकाणी भाऊ आरोग्याच्या सुविधा देवळा चांदोड विधानसभा मतदारसंघात खूप कमी आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे। माझे एक चांदोडला माझे एक खास मित्र आहे, त्या मित्रांच्या पुतणीला आता 1 वर्षापूर्वी वर्ष नसेल झालं, एक 8-9 महिने झाले असेल, तर तिला एक सर्पदंश झाला आणि तिला त्या चांदोडच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तिथे तिला व्हेंटिलेटरची सुद्धा व्यवस्था नव्हती आणि ती मुलगी बिचारी 12-13 वर्षाची मुलगी होती, ती मुलगी रस्त्यानंच त्या पोरीचे प्राण गेले। म्हणजे एवढी खंताची गोष्ट आहे का आमच्या चांदोडमध्ये ते मोठं हॉस्पिटल क्रोमा केअर आहे, परंतु बघा तुम्ही पत्रकार आत्ताही जा तिथे आणि त्याला टाळं लावलेलं आहे, तिथे पुरेसे लोक नाही, ते जे लोक येतात ते बुकवर सही करतात, निघून जातात। मग या राज्यामध्ये ह्या लोकांना धाक आहे का? जर तुम्हाला सांगा, जर शासन जर सगळं प्रायव्हेटच यंत्रणा राबवत असेल तर मग ह्या सरकारी यंत्रणांमध्ये कोण लक्ष देतं आणि काय होणार यांचं? तुम्ही बघा चांदोडच्या ठिकाणी असेल या यंत्रणा सगळं गव्हर्नमेंटचं लक्ष सगळं प्रायव्हेटकडे आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणेकडे लक्ष द्यायला वेळ नाही या गव्हर्नमेंटला। म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही वंचित बहुजन आघाडी निवडा आणि लोकांचं सरकार, लोकांच्या व्यवस्थेसाठी सरकार बनवा। धन्यवाद भाऊ। या ठिकाणी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन उमेदवार संतोष भाऊ केदारे यांनी केलं की नारपारचा प्रश्न असो, आरोग्याच्या सुविधा असो, शिक्षणाच्या सुविधा असो, MIDC बाबत प्रश्न विचारले, अतिशय एकदम संविधानाच्या गाभाऱ्याला हात घालून भाऊंनी त्याचा सखोल असं आपल्याला मार्गदर्शन दिलं। याबद्दल भाऊंचं खरोखर आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी स्टार लक्ष न्यूजसाठी अशोक आहिरे, समाधान केदारेसह देवळा।